मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात हायकोर्टानं चौकट टाकली, त्यामुळे सरकारच्याही हातात आता काही नाही। कोर्टाच्या नियमांनुसार आंदोलन झाल्यास हरकत नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। आमच्यासाठी जरांगेंचं आंदोलन राजकीय नाही, काही राजकीय पक्षांकडून जरांगेंना खांद्यावर बंदूक ठेवून फायदा घेण्याचा प्रयत्न, पण त्यांचं नुकसान होईल। फडणवीसांचा रोख नेमका कुणाकडे याची चर्चा। जरांगेंची रॅली पुण्यातल्या मंचरमध्ये दाखल, तर गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही। आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण सुरू, जरांगे बेमुदत उपोषणावर ठाम। मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवले आणि पुढेही आम्हीच सोडवणार। मराठा ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। जरांगेंनंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं सुद्धा 30 ऑगस्ट पासून नागपुरात साखळी उपोषण। जरांगेंसमोर सरकार झुकणार का याकडे आम्ही लक्ष ठेवून गरज पडल्यास मुंबईकडे कूच करणार, तायवाडेंचा इशारा। जुन्नरमध्ये मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू, सतीश देशमुख असं या मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव। आंदोलक केजच्या वरडगावमधील असल्याची ही माहिती। तर समितीमधील सदस्यांसोबत जरांगेंशी चर्चा करायला जाणार, विखे पाटलांची माहिती। तर चर्चेसाठी मला फोन आलेला होता, मात्र नंतर त्यांच्यातच काय झालं माहित नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। आंदोलनाला एका दिवसाची परवानगी म्हणजे मराठ्यांची चेष्टा, मराठा समाजाचा अपमान करू नका, मागण्या मान्य होईपर्यंत परवानगी द्या, जरांगेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांनी संयमानं शब्दाला जागून जरांगेंच्या मागण्या पूर्ण कराव्यात। फडणवीसांनी आंदोलकांशी चर्चा करावी, संजय राऊतांची मागणी। पुन्हा पुन्हा मराठ्यांच्या नाराजीची लाट फडणवीसांविरोधात गेल्यास ती त्यांचं राजकीय करिअर बर्बाद करणारी असेल, जरांगेंचा इशारा। अटी शर्थींचं पालन करू, कायदा मोडणार नाही, 20 अटींचं पालन करण्याचं जरांगेंकडून आझाद मैदान पोलिसांना हमीपत्र। आझाद मैदानावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। जरांगेंच्या मोर्चाला भाजपकडून बॅनरमधून प्रत्युत्तर, इतिहास शिव्यांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, प्रसाद लाड। प्रवीण दरेकरांकडून फडणवीसांच्या समर्थनात बॅनरबाजी। 4 सत्ताधारी आमदारांचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा, विरोधी पक्षाच्या 3 खासदारांचा आणि 2 आमदारांचाही जरांगेंना पाठिंबा असल्याची माहिती। आम्ही प्रत्येक वर्षी दर्शनाला येतो, यावर्षी राज ठाकरेंकडे काही नवीन लोक पाहिले, कुटुंब एकत्र येत असल्यास चांगली गोष्ट। राज ठाकरेंच्या घरी बाप्पाच्या दर्शनानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला। मुख्यमंत्री फडणवीस विनोद तावडे यांच्या घरी बाप्पा चरणी दर्शनाला गेले, तर उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून नेत्यांच्या घरी जात बाप्पाचं दर्शन। कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळीला जामीन, 18 वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाकडून अरुण गवळीला जामीन मंजूर। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश पारित, तर कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातनं वगळलं। वर्धा ते सांगली जिल्ह्यापर्यंतच्या भूसंपादनाला मान्यता। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।